तर अजितदादा भारतीय जनता पक्षाला जाऊन मिळायच्या आधीची घटना जर का आपण बघितली तर अजितदादांची इच्छा सुप्रियाताई या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात आणि आपण पवार साहेब हे निवृत्ती घेणार नाहीत, त्यांचं लक्ष राहील, पण आता आपण ही जबाबदारी घेतली पाहिजे, हे अजितदादांचं परखड आणि स्पष्ट मत होतं, कारण ते स्पष्ट वक्तेच होते. त्यावेळेला तो प्रसंग आठवा, जयंत पाटील रडलेले, जितेंद्र आव्हाड यांची भूमिका काय होती, कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच्या घटना आहेत या. त्यावेळेला जयंत पाटलांनी स्पष्ट विरोध केलेला होता, सुप्रियाताईंना आता राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देऊ नये, आणि शेवटी शरद पवार यांना माघार घ्यावी लागली. अगदी त्यांनी एक पुस्तक प्रकाशन त्यांच्या आत्मचरित्राच्या विषयी होतं, त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलं होतं की आता निवृत्तीचे वेध लागलेले आहेत, अशा पद्धतीनं म्हणजे सुप्रियाताईंना राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचं, आणि अजितदादांची त्यावेळेला मनोमनी इच्छा होती. पण अजितदादांना ते होऊ दिलं नाही, सक्सेस होऊ दिलं नाही, यशस्वी होऊ दिलं नाही. ह्याचं प्रमुख कारण म्हणजे जयंतराव पाटील प्रदेश अध्यक्ष होते त्यावेळेला, आणि ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली होती. नंतर ते घवघवीत यशही मिळालं लोकसभेमध्ये. हे सगळं आपण का आत्ता बोलतोय, तर पुन्हा आता एकत्रीकरण करायचं आणि सुप्रियाताईंना राष्ट्रीय अध्यक्ष करायचा असा प्रस्ताव आता चर्चेला येऊ लागलाय. पण सुप्रियाताईंना अध्यक्ष कोण होऊन दिलं नाही हे अजितदादा राष्ट्रवादी पक्षातले आमदारच आता विचारतायत. कोण विचारते नाही, आमदारच विचारतायत. आणि जयंत पाटील याला उत्तर काय देणार? जयंत पाटलांचा पण विरोध आहे का मग आता? जितेंद्र आव्हाडांची भूमिका काय हे आता स्पष्ट झालं पाहिजे. त्यामुळे आता ह्या चर्चा जोरजोरात चालू झालेल्या आहेत. आणि जयंत पाटलांची भूमिका काय, तर आता ते बोलतायत की अजितदादांची इच्छा होती एकत्र व्हावं. मुद्दा मुख्य आहे, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार?